मी रुपाली रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी पटकन तयार होणारी आज आपण पालकची भाजी करणार आहोत। पालकची भाजी म्हटलं तर आपल्याला आठवते ते म्हणजे पालक पनीर, पण आज आपण पालक पनीर न करता डाळ आणि हिरवे मटर घालून केलेली ही पालकची भाजी एकदा करून बघा। चवीला खूप भारी लागते। शाळेचा डब्बा असो किंवा ऑफिसचा टिफिन, ही भाजी अगदी पटकन तयार होते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी तवा ठेवलेला आहे। तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत। लसूण थोडंसं लाल झाल्यानंतर इथे मी एक मोठा साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यासोबतच इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत। तर मिरच्या तुमच्या अंदाजाने तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। तर या भाजीसाठी कांद्याचा वापर थोडासा आपल्याला जास्त करायचा आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। कांदा इथे छान परतून झालेला आहे। त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी ताजा मटार घातलेला आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ 1 तासापूर्वी भिजवून ठेवली होती, ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। तर डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तुम्ही अर्धा तास जरी भिजवलीत ना तरी डाळ चांगली भिजल्या जाते आणि ही चांगली परतून घ्यायची आहे। गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे। मीडियम गॅसवरती कांदा छान परतून घ्यायचा आहे। डाळ आणि ताजा मटर थोडासा हलका आपल्याला शिजला गेला ना की त्यामध्ये इथे मी चवीनुसार आता इथे मीठ घातलेलं आहे। पालक शिजायला फार वेळ लागत नाही, त्यासाठीच आपल्याला डाळ आणि हिरवा मटर आपला शिजून घ्यायचा आहे। त्यामुळे भाजी घातल्यानंतर त्याचा लगदा होत नाही, त्यामुळेच आपल्याला ही डाळ आणि हिरवा मटार छान शिजला गेला ना त्याच्यानंतरच आपल्याला पालक याच्यामध्ये घालायचा आहे। तर इथे मी एक जुडी पालकची छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। अगदी बारीक चिरायची आपल्याला आणि सगळी आपली पालक घातलेली आहे बघा। आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कधी डाळ आणि हिरवा मटार घालून पालकची भाजी केली होती का? मला कमेंट्स करून नक्की सांगा। अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल। पालकच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी करतो, पण ही पालकची झटपट होणारी भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। सकाळची कितीही घाई गडबड असेल ना तरी ही भाजी अगदी झटपट तयार होते, त्यामुळे करायलासुद्धा अगदी सोपी आहे। तर आता छानपैकी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी ही आपल्याला शिजून घ्यायची आहे। तर 2-3 मिनटाच्या आधी झाकण ठेवलेलं आहे मी। तर तुम्ही ते बघू शकता बघा, पालक छान शिजला गेलेला आहे आणि डाळसुद्धा आपली छान शिजला गेली आहे। पण एक टिप्स तुम्हाला सांगते की भाजी ही करताना ना आपल्याला डाळ आणि ताजा मटार आधी शिजवून घ्यायचा आहे। तेलावरतीच आपल्याला परतून 90% शिजला ना की मगच आपल्याला हा पालक ॲड करायचा आहे। तर भाजी इथे आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही झटपट तयार होणारी भाजी मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।